कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल केके न्यूज कोकण। मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल उचलू नका, जरांगे पाटील यांचे आंदोलकांना आवाहन। आपल्याला शांततेत आंदोलन करायचे आहे। जे शांततेमध्ये आंदोलन करतील तेच माझे कार्यकर्ते असतील असं जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे एवढा मोठा जनसमुदाय मुंबईमध्ये आलेला आहे, त्या संपूर्ण जनसमुदायाला शांततेचं आवाहन हे मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे। सर्वांनी या ठिकाणची पार्किंग असेल किंवा मुंबईतील गर्दी असेल याची काळजी घ्यावी असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे। हे आवाहन सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आधीच लाखोंची गर्दी मुंबईमध्ये असते। त्यामुळे पोलिसांवर ताण येऊ देऊ नका। सीएसएमटी स्थानकात ज्या गाड्या येताना पार्क झालेल्या असतील त्या तिथे पार्क करू नका। जिथे अधिकृत वाहनतळ असेल त्याच ठिकाणी गाड्या पार्क करा असे आवाहन जरांगे यांनी केले आहे। इतकंच नाही तर 2 तासांमध्ये मुंबईतील वाहतूक सुटली पाहिजे असे आदेशच जरांगे पाटलांनी दिले आहेत। त्यामुळे मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी आवाहन केलंय की जी मुदत दिली आहे 9 ते 6 या वेळेची म्हणजेच एक दिवसीय आंदोलनाची ही मुदत वाढवण्यात यावी। आपण आमरण उपोषणासाठी इथे आलेले आहोत आणि आमरण उपोषणच करणार। त्यामुळे अर्थातच हे आंदोलन एक दिवसीय आंदोलनाची परवानगी जरी कागदोपत्री असली तरी हे आंदोलन आता एक दिवसीय राहणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। इतक्या मोठ्या संख्येने जे आंदोलक आले आहेत ते काही इथून परत जाणार नाहीत, ते इथेच झोपतील, इथेच खातील, इथेच स्वयंपाक करतील अशा पद्धतीने मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे आपल्या जाहीर संबोधनात सांगितले आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करण्यात आली आहे की मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनात सहकार्य करावं आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा त्यांनी लक्षात घ्याव्यात असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता जरांगे यांची पुढची भूमिका काय असणार आहे आणि हे आंदोलन नेमकं आता कोणत्या स्वरूपाचं वळण घेते हे बघणं आता देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा।